नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग म्हणजे काय नेहमीच आहे आणि दिवसभर काय करतो ते आपण बघूया। चलो, आज मी घरी काय एकटीच आहे, त्यामुळे काय करावं काय नाही करावं काय सुचतच नाही। विनू नाही रत्नागिरीला गेले आणि मी इकडे भटकंती भाजी केली तीच बघते, भाजीची राखण करते। आमची मुलाभाजी बघा केवढी झाली ती। आता ही भाजी ना कधी माहिती आहे, हप्त्याने काढायला होईल, आठवड्याभरात ही भाजी काढायला होईल विकायला। आणि जरा जरासच वाढला इकडचा। ही हिरवी पालाभाजी ती पण जरा जरा शेवटलाय, ते अजून वाटत 2 आठवड्यापर्यंत तरी राह। हा काय नाही, ही लाल माठ जरा जरा वाढलाय। बाकी काय नाही, गावाला मस्तपैकी निवांत वातावरण चालू आहे। थंडी 2 दिवस, थंडी काय आता 2-3 दिवस काय लागतच नाही आणि फक्त वारा सुटलाय, नुसता वारा। सगळं ना चेहरा बिरा सुकवून टाकला नाही, एवढा वारा सुटलाय भयानक। सगळं ओठ बीट हात बीट फुटले, एवढं वारा हैराण केलं नाही। काय माहिती, लोक पण बोलतात अजून पुढच्या महिन्यात पाऊस पडणार आहे। आता बघूया काय ते, पावसाचं पण काय खरं नाही। वारा तर लय सुटला आणि थंडी तर 2-4 दिवस पडलीच नाही। काय नाही वाटत, गरमी होते दुपारची, खूप गरमी होते। काल भाजी बोलली होती ना मी, आई आज रत्नागिरीत घेऊन जाणार ती, इथली भाजी रत्नागिरीत घेऊन गेली आणि छोटी राहिल्या त्या भाजीची राखण करायची आहे मला आज। कारण ते आज रत्नागिरीत गेलाय, विनू पण भाड्याला गेलाय, माझी राखण करते। कारण एवढी भाजी अजून वाढायची बाकी आहे, मग ती पण रत्नागिरीत ती घेऊन जाय। ह्या बैलांची नेहमी झुंज लागत असते एकसारखी, दुपारी आले की असे एकत्र आले की मग झुंज खेळत असतात। तो बघ पांढरा बैल काल्या बैलाशी किती झुंज खेळतोय तो। अरे त्याला मारेल वाटतं आता। अरे अरे, धुरला पण उचलेला, साला घरात जा। मारामारीच करत असतं आले की सगळे बैल एकत्र। दुपारची ना बैलांची अशीच झुंबड लागलेली असते, देव बावल पूर्ण उधलीत जात असतात, ते सगळा कचरा घरात भरतो ना, एवढी धूळ की बस। एकतर आधी वारा सुटलेला असतो सकाळचा भरपूरच, त्याच्यात सगळा पालापाचोला घरातच घुसत असतो, त्यात ह्या बैलांची नुसतं झुंज खेळतात ना, तर सगळी धूळ घरातच येत असते, एवढी घरात सगळी धूळ होऊन जाते। 3-4 वाजल्यापासून ना गावाला वातावरण पावसाळी झालंय, काय माहिती संध्याकाळपर्यंत पाऊस पडतोय की काय, पण पाऊस पडणार आहे असं वाटतंय। वातावरणच तसं झालंय, काळे ढग पण आले आहेत, एवढं वातावरण पावसाळी झालंय। मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा, बाय।